नाव कोण? कलीम कुरैशी. आपल्याला माहित नाही. कलीम कुरैशी, त्यांचे सगळे जवळचे लोक, त्यांच्या मुले, त्यांचे भाचे, शिवसेना असू द्या, एकनाथ शिंदेची किंवा भाजप असू द्या, ते त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतात आणि ते अशा प्रकारचे कृत्य करून शहरामध्ये दहशती निर्माण करण्याचं काम करतात. इंडिया दिल्ली के जो लोग थे उन्होंने पूरी तैयारी से आए थे, पहले से मारे. हाँ, तो तुमने ये भेजे तकरार में क्या करे आपने? कब तक इंडिया दिल्ली के नहीं, अभी जिसको मार लगा, जिसने मारा वो गए वैसे पुलिस और करने वाले से खिलाफ तैयारी से आए थे. हमारा सिर्फ प्रचार चालू था, तैयारी से आया था. हमको नहीं मालूम कि हमारे ऐसा सुनने में आया कि आपने उनको समझाने की कोशिश की, फिर भी आपके ऊपर हमला हुआ. कैसा है वो पूरी तैयारी से, हमको मालूम ही नहीं ना. छत्रपति संभाजीनगर तैयारी से आए थे तो कोई बच्चे नहीं आए. बच्चों हमारे कितना रुकेंगे बच्चों को? बच्चे जवान कौन रहता है? बच्चे कब तक रुकेंगे? इलेक्शन कैसा लड़ा बोल रहे बस थोड़ी है. अपने को इलेक्शन तक गाड़ी रखने पड़ेंगे वैसे. क्या हुआ? इम्तियाज जलील हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहिर असलेला हा इम्तियाज जलील आहे. तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे. क्या वादळ करणारे लोक कोण आहे हे सगळ्यांना, पोलिसांनाही माहीत आहे, प्रशासनालाही माहीत आहे आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांनाही माहीत आहे आणि त्यांचा संरक्षण त्यांना मिळालेलं आहे. हे तेच लोक आहे जे विधानसभेच्या वेळी इलेक्शनमध्ये त्यांच्या गाडीमध्ये हे शिवसेना असू द्या, एकनाथ शिंदेची किंवा भाजप असू द्या, ते त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतात आणि ते अशा प्रकारचे कृत्य करून शहरामध्ये दहशती निर्माण करण्याचं काम करतात. आज जे प्रकरण घडलेलं आहे, आमच्याकडे रितसर परवानगी होती. 13 नंबर आणि 14 नंबर प्रभागमध्ये आमची रॅली सुरू होती. खूप सारे लोक होते आमच्यासोबत. आम्ही भेटीगाठी करून लोकांना पुढे जात होते. अचानक हे 25-30 लोक तिथे आले आणि त्यांनी अचानक हल्ला चढवला आणि ज्यावेळी त्यांनी हल्ला चढवला त्यावेळी पोलीससुद्धा उपस्थित होती. सिनियर PI एजन्सीचे तेही उपस्थित होते. आम्ही पोलीस कमिशनरला विनंती केली, तुम्ही ते CCTV बघा, काढा आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. सगळं सांगितल्यानंतर तुम्ही मला नाव कोण? कलीम कुरैशी. आपल्याला माहित नाही. कलीम कुरैशी, त्यांचे सगळे जवळचे लोक, त्यांच्या मुले, त्यांचे भाचे, हे सगळे लोक क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व लोक आहेत. आपल्याला माहीत आहे की विधानसभेच्या वेळी त्यांनी काय काय सेटिंग केली होती, कोण त्यांना पैसे पुरवत होते, हे सगळं माहीत आहे. पोलिसांना माहीत आहे की हे गुटखेचा कारोबार, राशनचा धंदा करणारे, महाराष्ट्रातला सगळा मोठा राशनचा धंदा करणारा हे माणूस आहे. आणि कशा प्रकारचे धंदा करतं, जे शाळकरी मुलांचं राशन असतं ते राशन DSO ऑफिसच्या मार्फत ते बाहेर ते घेतात आणि ते गुजरातला पाठवतात. वालूजमध्ये त्यांची कंपनी आहे, ते अग्रवाल नावाचा एक इंडस्ट्रियलिस्ट आहे, ते चालवतात. ते हे सगळ्यांना माहीत आहे. अभी तक्रार करके हमने उसमें राइट दाखिल तुमच्या विरोधात त्यांनी दाखल केलं. अभी मेडिकल को भेजे, हमारे जो बच्चों को मार लगा. अच्छा, किती मुलं आहेत तुमचे ज्यांना मार लागलेला आहे? 5-6 जन. हाँ, तुम्ही काय तक्रार केलेली आहे, पुन्हा विरोधात केलेली आहे? उन्होंने इंडिया दिल्ली के जो लोग थे उन्होंने पूरी तैयारी से आए थे, पहले से मारे.
हाँ, तो तुमने ये भेजे तकरार में क्या करे आपने, कब तकरार वो जो था वो कितने लोग? अच्छा, इम्तियाज जलील के विरोध में आपने तक्रार किया है क्या? अभी जिसको मार लगा, जिसने मारा वो गए सब पोलीस आरोप करने वाले से खिलाफ। तर आपण पाहिलं की आता तक्रार आम्ही करून आलेलो आहोत, मात्र आमची जे जखमी होते रॅली में देणं उनके आधारों पर हमारा प्रचार चालू था, वो पूरी तैयारी से आए थे। हमारा सिर्फ प्रचार चालू था, तैयारी से आया था। हमको नहीं मालूम कि हमारे ऊपर हमला करना है। हमारे ऐसा सुनने में आया कि आपने उनको समझाने की कोशिश की, फिर भी आपके ऊपर हमला हुआ। कैसा है, वो पूरी तैयारी से, हमको मालूम ही नहीं ना। छत्रपति संभाजीनगर वो तैयारी से आए थे तो कोई बचे नहीं आए। वो रैली में आए थे ना, उनकी रैली में माप था ना, वो माप के साथ आए थे। हम तो वहाँ प्रचार कर रहे थे, हमारे लोग कितने 10-20 लोग नहीं थे, हमारे 20-25 लोग थे और वो कम से कम 1000 लोग थे। उसमें ऐसा नहीं मालूम कि वो अचानक हमारे ऊपर हमला करेगा। और रहा गाड़ी का विषय, बोले हमने गाड़ी भी खोले नहीं। इम्तियाज जलील ने खुद भाई से लोग बुला के उसको पूरा प्रचार करने के लिए उसको बताना है कि हमारी गाड़ी पे हमले हुए बोल के, और भावनिक होना बोल के, क्योंकि हमारा वंचित का पैनल है, कांग्रेस का पैनल है और दोनों पैनल हमारे चुन के आने वाले हैं, तो उनको बर्दाश्त नहीं हो रहा। क्या आपने तकरार दी है? उनका माहौल बनाने के लिए करे कोशिश उन्होंने भी दिया और हमने भी दी तकरार। इम्तियाज जलील जंगल राज हमारे खिलाफ इलेक्शन भी लड़े, मेरे खिलाफ कोई ना कोई किसी के इलेक्शन खिलाफ रहने वाला है। समझ रहे हैं मैडम, जो होगा वो कंप्लेन इन्वर्ट कर रहा ना। हम तो लड़ रहे, हम बच्चे हमारे कितना रोकेंगे बच्चों को? बच्चे जवान कौन रहता है, बच्चे कब तक रोकेंगे? हम तो इलेक्शन जैसा लड़ो बोल रहे हैं बस। जंगल राज थोड़ी है। ये साहब को दिया था क्या? हाँ, है क्या कॉपी? मेरे को ये सब चीज़ें 8-3 दिन पहले मालूम थी, इसमें आगे कुछ भी इन्वॉल्व है। 3 दिन पहले एक प्लानिंग चली थी, 3 पहले इलेक्शन है, इलेक्शन की तरह लेना। कोई समझ नहीं है ना। झगड़ा करने का मतलब है। अपन छठा इलेक्शन लड़ रहे हैं, 20 साल से इलेक्शन लड़ रहे हैं अपन कभी थप्पड़ भी नहीं मारेगा। झगड़े करके मतलब नहीं है। फुटेज वोटेज सब है वहाँ पर, अपना कैमरा है स्मार्ट सिटी का। यहाँ भी चंपा चौक में भी आपकी गाड़ी पता है, चंपा चौक आपकी गाड़ी कहाँ पे हुआ? चंपा चौक वही चौक पे छुआ बोलते गाड़ी हमारे। 2-3 दिन से प्लानिंग चली थी। चलेगा। इमरजेंसी कॉल करो। अपने को इलेक्शन तक गाड़ी रखने पड़ेंगे वैसे। फिरोज भाई क्या हुआ आपको? अभी रुको ना यार, वही जगह पे नहीं है अभी यार। सर, आज इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि काही त्यांच्याच पक्षातील नाराजांनी हल्ला केल्याचं समजते. मात्र त्यांनी आरोप केला की हल्लेखोरांना अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचं जे आहे संरक्षण आहे. इम्तियाज जलील हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहीर असलेला हा इम्तियाज जलील आहे. जे कार्यकर्त्यांनी हल्ला केला ना, त्यांनी यासाठी केलंय की याच्यासाठी जीवाला जीव देणार ते कार्यकर्ते होते, परंतु पैसे घेऊन तिकीट विकले, त्या कार्यकर्त्याला देशी धडू लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करतायत. म्हणून जशी करणी वैसी भरणी हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळालेलं आहे. जो शेर आहे रे शेर आहे म्हणायचा ना, त्या शेर आयला आता पळावं लागतंय. आणि जनता मेरे साथ है असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते. म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे. आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाही आहे. ही तुझी केलेली पापाची फळं आहेत. सर, तुमचं डायरेक्टली त्यांनी नाव घेतलेलं आहे. असं कुणाचं नाव घेणार आहे तो? त्या ज्या मारहाण करणारे आहेत ना, त्यांना पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि त्याच्याकडून विचारलं पाहिजे, तू का दगड मारतोयस, तू का त्याच्या मागं धावतोयस, का लाटे घेऊन फिरायला लागलास. तो सांगेल ना काय झालंय ते. परंतु त्याला इम्तियाजला ही जी मस्ती आहे ना की माझं कोणी काही वाकडं करणार नाही, ओएसी मेरे साथ है, आणि आता तो संध्याकाळी भडक भाषण करेल आणि जसं सगळं मुस्लिम समाज त्याच्याबरोबर आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न करेल ना, त्याला त्या कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर आहे. हे ऋषीदादाला